गवळण पारितोषिक पुढील प्रमाणे तानाजी बोले यांच्याकडून खास गणपतीच्या भूमिकेसाठी रोख 100 रुपयाचं पारितोषिक आला आहे। त्यांचे आम्ही श्री महालक्ष्मी रवळनाथ मिक्स मंडळ रत्नागिरी एकच भगवा सतत ऋणी आहोत, आभारी आहोत। धन्यवाद 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 धन्यवाद। हॅलो रसिक हो, तुमच्या समोर सादर करत आहोत एक शृंगारी नटखट गवळण, पेंद्याची कमाल आणि मावशीची धमाल, पेंद्याची कमाल आणि मावशीची धमाल सादर करत आहोत शृंगारी नटखट गवळण। अरे मी काय म्हणतो, मी एक महाराजांवर आहे ना एक कादंबरी लिहिली। हा कोणती? रात दिवस झोपलं नाही अजिबात, रात दिवस झोपलं नाही, बायकोला पण जवळ घेतलेली नाही, मार्गशीर्ष चालू आहे कादंबरी लिहिली। काय लिहिली? पहिल्या पानावर काय लिहिलं माहितीये का? काय लिहिलं? महाराज शिकारीला निघाले। महाराज शिकारीला निघाले हेच एकावर एक 100 पानांची कादंबरी लिहिली। होय, ती वही संपली असेल, संपवायला लिहिली। अरे शेवटच्या पानावर शिल्लक ठेवलं फक्त। काय लिहिलं? महाराज शिकारीवरून परत आले। आणि मधली पानं काय गेली? मधल्या पानावर सगळ्यांना लिहिलंय घोड्या टाक 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 100 पानाची कादंबरी। हा मग काय? अरे तुला काय सांगू, आता चालू होता मार्गशीर्ष चालू म्हटल्यानंतर
सगळ्यांची तोंडा बंद. 1200 आलं तरी पण बंद आणि 1500 आलं तरी पण बंद. काय बोलायचं काम नाही. काय बोलायचं काम नाही. बायको म्हणते काय म्हणते? माझा बाबा येणार आहे. काय मग म्हटलं हिच्या बाबाला तर आता कापतो बरोबर. काय काय कापलं? अरे माझा सासरा येणार म्हटल्यानंतर म्हटल्यावर काय कापणार? त्याला कापायला पाहिजे. अरे त्याला कसं कापतील? हा म्हणजे त्याला काहीतरी कापायला पाहिजे. त्याला काय? अरे तुला सांगतो सकाळी उठलो 5 वाजता. 5 वाजता उठलास आणि त्या कोंबड्याला अजिबात धीरच नाही. टाकताय ना टाकताय तेव्हा लगेच ओरडायला सुरुवात. याला म्हटलं सोडणार नाही. आज मला चांगलं निमित्त भेटलंय. याला म्हटलं बरोबर कापणार. पण कोंबडा पण लय जिद्दी. त्याला पकडला आणि ठेवला खुराड्यात बांधून. लगेच सुटला तर गेला बाहेर. कारण कोंबडा लय जिद्दी होता. परत त्याला आणला पकडून. बरोबर त्याला साला ठेवला पाय बांधून. तरी पण जे सुटला तो बाहेर गेला. तो पण बाहेर गेला कारण कोंबडा होता जिद्दी. आता आला माझ्या बायकोचा बाप. कोंबड्याला टाकला कापून आणि त्याला खायला घेतला. तरी दुसऱ्या दिवशी सकाळी निघाला. अरे कोंबडा जिद्दी. कोंबडा होता जिद्दी. अरे मी काय म्हणतो अरे काय म्हणतो हा प्रकार काय? अरे हा तुझा प्रकार काय? अरे केलं ना माफ तरी व्यवस्थित केलं होतं ना. बायकोला 1200 भेटून माझं पोट सुटत चाललं. अरे मी काय म्हणतो बायको झाली लाल. मी म्हणते माझ्याकडे एवढे पैसे आहे. एवढे पैसे आहे? किती होते? म्हटलं बायको म्हणाली पोरग्याला शाळेतला शर्ट का घालीस ना. पण राज्याच्या सेवेला जा काय. बरं ठीक आहे चालेल. बरं मी काय म्हणतो आता आपण हे पारा करून आहे ना आलोय थकेल. कारण तुला इस्त्री करायची पण वेळ. बरं असू दे चालेल. तुला काय खतपाणी घालीत नाही बायको? काय नाही का सुकत निघालाच म्हणून म्हटलं. सुकत निघाला म्हणजे आळ्याची गाड्याने पाठीमागे तुमतून अरे नशीब महाराजांच्या तावडीत सापडलं सांग. अजिबात नाही. आता काय खरं नाही. अरे पण मी म्हणतो काय म्हणतो हा काली येऊन हाय कुठे म्हणजे शिकारला पाठवलात ना. आता मला गेली होती ते शिकारला गेला. हे बरोबर म्हणजे आता त्याचं टकटक चालू आहे. बरं ठीक आहे. आई पण असू दे त्याचं टकटक असू दे फटफट असू दे. आता महाराज येण्याची वेळ थांबली आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्टार्ट करून द्या. पारा हा द्या चला वाजवणार राजाचा पुत्र उग्रचंद राजाचा पुत्र मथुरा नगरी नरे आजपर्यंत राज्य अगदी सुख समाधान चालवलं आणि यापुढे सुद्धा हे राज्य याच पद्धतीने अगदी सुख समाधान चालवणार आहे. माझी बहीण देवकी हिचा मोठा ताटामध्ये सर्व संपन्न केला. वसुदेवासारखा सुंदर चालत
गोंड असा तिला वर मिळाला. अगदी आनंद, अगदी आनंदी आनंद. माझं मन कसं अगदी फुलून आलंय. कळाने झळकतला लग्नाचं नाही चालू असता. लग्नाचं नाही चालू असता. अचानक किल्ली पडली. कौशा सावध राहा. देवकीच्या आठव्या पत्त्यापासून सुधारायचे तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं. तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं. माझी बहीण देवकी, ती माझी बहीण देवकी शरणागत व्हायला मिळाली. शरणागत पहिली झाली. क्षणी वसुदेव देवकीला क्षणातही विलंब न करता, क्षणातही विलंब न करता वसुदेव देवकीला बंदिवासामध्ये कैद केलं. काही दिवस गेले, काही दिवस गेले, महिना गेला, वर्ष झालं. नियतीने आपलं काम चोख बनवलं. देवकीला पहिला पत्ते जन्माला आलं. देवकीला पहिला पत्ते जन्माला आलं. हे समजतात वादिवासात जाऊन त्याला हिंदुहात घेऊन घरा फिरून जीवाला अशी देवकीची सापत्य, अशी देवकीची सापत्य घरा फिरून जीवाला आता मला कुणाचाही भय नाही. आता मला कुणाचाही भय नाही. त्या मधुरे नगरीचा राजा अरे मूर्ख कौसा, असा आनंदाने उड्या मारू नको. मूर्ख कौसा, असा आनंदाने उड्या मारू नकोस. तू जसा मला मारू शकला नाही तसा तू देवकीच्या 8व्या अपत्याला सुद्धा मारू शकणार नाही. उलट तोच तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढत आहे. तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढत आहे. तो तुझा काळ आहे. तो तुला ठार मारणार आहे. लक्षात ठेव, तो तुझा सर्वनाश करणार आहे. कौसा सावध राहा, कौसा सावध राहा. असंभव आहे. जरा मारण्यासाठी अनेक पैशांनी पाठ टाकले. तो या मायावी कवचाचा नाश करणार असंभव आहे. असंभव आहे. त्याला मारण्यासाठी काहीतरी युक्ती केलीच पाहिजे. पण तोपर्यंत पहाऱ्यावर ठेवलेले पहारेकरी
पहारा करतात की शोभा काढतात हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे. वाह, काळू पहारा करतोय. पाहूया. काळू, 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 तुझा बाप. हा हा काय करतात? कशा कसा पारा करतात? कसा मुलासारखा पारा करत होतो. कसा विषयाला घेऊन झोपलो होतो. काय? हो महाराज ऋषी, दुसरं काय घेतात? पाराचा करतात. पारा कसा करतात? पाराचा करतात. या इकडे. महाराज पाराचा करतात. मला शपथ आहे सांगू देतो. काय? मला पुन्हा एकदा मारलं होतं. हा, कारण मी परवाच वैद्याकडनं जाऊन आला. मला मूल घातलं. बाळू कुठं आहे? काय बाळू कुठं आहे? बाळू कुठं आहे? बाळू कुठं आहे? हो असं तुम्ही मला विचारलं बाळू कुठं आहे? बाळू कुठं आहे? कोण? हो महाराज बाळूला हात मारतोय. बाळू बाळू कुठे? काय महाराज हे पाहतोय ना? मी सांगतोय ना, हे पाहतोय ना? मी सांगतोय ना. हे पाहतोय ना? बघा बघा तुम्ही, तुमची तुम्ही घ्या. अं? महाराज हो महाराज. अरे महाराज साखर झोपत आहे. इकडे या. असू दे. बाळू हा लागू दे त्याची. काय? हो साखर 1 किलो घेतला होती ना, ती खाऊन झोपला. बरं हो तू हो. तुझा बाप लाईटर लावा. काय करतात? या पुढे, या पुढे. भेटले ना. काय करतात? काय करतात? काय करतात? प्रश्न विचारतो था. महाराजांना लागले आग. काय झालं? पुढे काय काय प्रश्न विचारायचा होतो. अरे मी आला असता महाराजांना पुढे काय आणतो. आधी तरी येऊ त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नको. अजून साधा गेली की पुढे नका बोल. मी कुठे काय आहे? बोला. हो महाराज, तुमचा पोपट पोपलीच का तुला? ही अशी लाल चोट आहे काय? बारा करतायत. बारा करतोय. बारा करतोय म्हणजे तुझ्या आईला नमस्कार सांग. ते सांगतो, पण आधी महाराजांना शांत करूया. अरे महाराजाला चाबूक मारायचं शिकवलं ना कुठे. महाराज चाबूक मारतात ना, तसं शिकून ये. शांत करायलाच पाहिजे आपल्याला. शांत करा म्हणजे काय भरपाल लावायचं की महाराजांना तू पण मी बघणार नाही. तू पण मी काय म्हणतो ऐक जरा.
महाराज आता चौथाला लिहिलाय. चौथ्याला आहे म्हणजे काय लागलंय करायलाच पाहिजे. हा बरं कांडे लावलेले दिसतात कुठेतरी. पण मी काय म्हणतो आता याला उपाय काय? उपाय काय तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे उपाय होता तो मी ठेवून आलो ना कुठे? बायकोच्या बरोबर. महाराज महाराज काय चाललंय? काय नाही महाराज. हो मला थांब त्याला सांगतो. काय चाललंय ना काय चाललंय? माझ्या राज्यात फॉग चाललाय. फॉग चाललाय काय चालणार? हो बेडूक बेडूक. बेडू काय माझ्या फॉग आहे पुष्पच. बरं मी काय म्हणतो महाराज काय झालं? तुमच्या चरणी प्रणाम. जेवढं मी त्यांना शपथच घालून ठेवलाय. मुलाचा त्रास आहे ना तुला? संपलाच विषय. आपला तिथे जा झालंय बघ. बरं मी काय म्हणतो जास्त वेळ घालू नको. त्याला बाकी पण काढता येईल. बरं मी काय महाराजांसाठी काय उपाय तुझ्याकडे आहे? महाराजांसाठी एकच उपाय. महाराज आपल्या राज्यामध्ये सुंदर सारस गोंडस साठी मी असं असं तुम्ही त्याला म्हणा. हरामखोर असं बोलतात महाराज. म्हणजे हात असा जातो. आपल्या राज्यात सुंदर सालस गोंडस नाच गाणी आली. हा नाच गाण्यावाली. बघ तोंड कोण नाच गाणी आता बोल आणायची बोलले. आम्ही ठरवतो जरा डोळ्यांना शांतता द्या. बाहेर होती. बरं मी काय म्हणतो बरं आणायचं कोण? बरं बाबा महाराज नाही तर मागणं उघड्या दिसल्या बरोबर. हा बरं मी काय म्हणतो बोल असं चालताय ना. बोल आणायचे पण साधारण. बरं मी काय म्हणतो ती ही चालेल काय रंबा? कळवलो. काय चाललंय? काय झालं? तू चालवतोस कशाला त्यांना? मोनिका चालेल काय? मोनिका हे भारी कपडे आले ते. हो महाराज भारी कपडे आले तुम्हाला चालेल. आपल्या राज्यात आता नवीन चालते ती. अरे मला त्यांच्याकडे शस्त्र आहे तेवढं बारीक कपडे वाली काय सांगतो? काय सांगतो? बरं मी काय आता आपल्या म्हणतो राज्यात चालते ती नवीन. चंद्रा कोण? चंद्रा हो महाराज ती चंद्रा. टिंग 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 टिंग. महाराज ओघळून गेले हो. तुझा ऊर नुसता भरून आला. आता तोंडावर फाटणारा ऊर माझा. अरे एवढं केलंस तुझी खात जात नाही अजून. चांगल्यामध्ये लय खाजो. बरं मी काय म्हणतो चंद्रा ते चंद्रा चंद्रा तर चंद्रा. कसे दिसते? चंद्रा. तू नको. मी वाकतच नाही जास्त खाली. तू वाटतच राहत आहे ना. तुला वागता येणार नाही. मगाशी जाम वाकवली नाही तुला. आवाज येतो ना मला. जा तिला घेऊन ये लवकर जा. हो, माझी नवीन भक्ती आहे. वरतू नको नाही रे. अरे जा घेऊन जा ये. त्याच्यात मला परत बोलण्यात येतात. जा घेऊन ये जा. मी काय म्हणतो त्या मोनिकाला आणते. जा घेऊन जा ये. पत्ता माहिती आहे का मला? ऍड्रेस देतो पत्त्यावरनं घेऊन ये तिला. आणायला पैसे कोण दिले? याचा आयशी जाऊ ऐकलं नाही ना काय? तू जा लगेच घेऊन ये. पण मी काय म्हणतो सचिन काय सुट्टी घेतली नव्हती काय? तू जा लवकर घेऊन ये बघ. बरं, मी काय करतो जातो आणि मोनिकाला घेऊन येतो. मोनिकाला नाही. मग? मोनिकाला अजिबात नाही आणायचं. आता राज्यात कोण चालते ती? चंद्रा. चंद्रा जा लवकर जा. जा लवकर. काय चालू? शांत बघा. अरे हे चालू. अरे हे चालू. अरे जरा गिरलं. अरे ये लवकर. अरे घेऊन येतो ना. अरे ये लवकर. अगे बाई चल गे चल. आमची मूर्ती अरे मला मुलगा म्हणते. काय चाललंय काय तर? अगं बाई चल गे चल. करून दे. अरे ये. अरे बोलवायला गेला खरा पण आपल्या राज्यात लोक यायला नको. मग दवंडी कोण देणार? तरीच मी म्हटलं ही मुलगा का म्हणते. उलटा काय म्हणते म्हणजे तिला पण दवंडी दे दवंडी दे दवंडी दे. नवंडी तू कशाला काय पाहिजे असं बोलायचं? हो महाराज आपल्या राज्यात सुंदर साधारण कशी नाच गाण्यावर येते म्हटल्यावर दवंडी द्यायला नको. द्या द्या दवंडी द्या. दवंडी द्या.
देतो दवंडी देतो. हो महाराज. जाओ दवंडी जाओ. बसा हो महाराज बसा. हो महाराज बसा. क्या आवाज झाला रे? तुम्हाला काही एकच काम नाही. ऐको आम्ही दवंडी देतो. अरे देवटी आग लागते. आग लागली म्हणजे मला पोचवत नाही मला आता. आई इकडे खाली आग लागली आहे. पण मी म्हणतो का महाराजाला एकच काम दिली. एकच काम दिली नाही. चाबूक मारण्याचं. चाबूक मारण्याचं दाखवतो. बाळू काय चाललंय? हो महाराज. ऐका आज आमच्या राज्यात सुंदर साळ जशी नाच गाणीवाले ते हो. या 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 आजोबा बघ किती पुढे आले. या या मांडीवर बसताय. अहो ते एवढ्या पुढे आले की तुमच्या मांडीवर बसतील. हळू. बघ तिथं पान जाऊन तुम्ही ते बघ पिचिक केला ती ना. आता मी काय म्हणतो आता वेळ घालवतो नाही. जातो आता. पण माझा पण जन्म निघत आला. अरे मी याला वाद्य कुठं आहे? काय अरे वाद्य कुठं आहे? म्हणजे तुला आणायला गेला पण तू मग वाद्य पण मीच करू. माझे तूच कर आता. हो महाराज. वाद्य सगळे मैत्याला गेली. त्याला पण आता जायला पाहिजे होतं. माझं त्याला मी काय करणार. मग वाद्य तुम्ही करा. तुम्ही करा. वाद्य तुम्ही करा. सांगा मी त्याला सांगा. आम्हाला सांगा तुम्ही. हळू. वाद्य तुम्ही करा. वाद्य तुम्ही करा. आता ठरवा हा चालू का मी चालू. तू आता तू करणार ना. बाकी काय नाही. महाराज करू दे. बाकी काय नाही. माझ्या आयसी बापसाला बाकी संशय यायचा. तू आता महाराज वाद्य मी करतो. पण सांगतो एकही चापूक मारत नाही. हॅलो चंद्र. काळू जल्दी चल. अरे आले की किती त्रास देशील? त्रास द्यायला गेला तुझ्या खावा. अरे काळू अरे ये लवकर. तुला काय धीर नाही काय? धीर नाही म्हणजे महाराजाला धीर नाही बघ. हो मला अरे आता तूच वाजव. अरे मला आहे ना बायको ना पोरग्याचे शर्ट घातल्यापासून हातात बसली. माझा तू वाजव. हा वाजव. मग खांदा वाजवले ना आता वर्ण वाजव. हो दे महाराज. हो दे आता. हो दे. जमताय. अगं हे चल रे. आम्ही आता बघून आलो ना. अरे ह्या वाटण ह्या वाटण. आम्ही इकडे जातो. जा जा. तुला माहिती आहे तुझा. हो महाराज. जाऊ दे जा. अगं ये येते. होऊन जाऊ दे आपलं नाच झालं. थांबावं जरा. काय झालं? एवढ्या आंधीने ओळख नको करून गेला. एवढ्या लांब आणलं बिचारी लोक मजाला बसलेले आहेत. तुम्हाला घाई नाही. आम्हाला घाई नाही. महाराजांना बघायचं दाखव जरा. बरं मी काय म्हणतो माझ्या महाराजांना दाखव. महाराज तुम्हाला बघायचंय बघा. त्या कालूच्या मागण्या बघा. महाराज तुम्हाला दाखवतो.
आधी उघडून बघितल्याशिवाय काय करतात मी आले गेलो तेव्हा झाकण होती आणि ज्यालाच त्या वाटत आधी इकडनं बस खाली खाली बसू मग जरा तिकडे सरकतोस काय अगे बाय जरा तिकडे सरकतोस काय तालुक्यात मला बघणार नाही कोण होशील का तेवढं झालं काय नाही हा दाखव दाखव मला पण जमताय तुझ्या होता बरोबर महाराज बघायला गेलो तर किती तरी होती असं काही नाही अंतरच नाही महाराज घे 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 टिंग टॉंग महाराज वर्धन 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 सांगतो वर्धन माझ्याकडे बघा दिसला गे बाई दिसला महाराज काय असतात महाराजांना काय दिसलं हॅलो आपल्याला काय म्हणतात अरे तर कोणतरी बोलत होता तिकडे हो जाऊ दे आपला नाच गाणं हो महाराज काय झालं नाच गाणं टाकला काय करायचं आहे हे आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहे ना यांच्या पाया पड बघू बघ त्यांच्या पाया पड अरे काय मी आणले अरे अन्नामध्ये काय दत्तक घेतलीस काय त्या भाऊच्या याच्याकडे काय लक्ष देऊ नको भाऊच्या पाया पड आधी ही तर समोर बसलेली जी मंडळी आहे ना रसिक मायबाप त्याच्या पाया पड जोड्याने पडली अरे म्हणून काय झाला म्हणून काय आलं म्हणजे तुझ्या इकडे इकडे आधी इकडच्या यजमानांच्या पडते पाया तिथे जमलेले सगळे यजमान आहेत ना होय एकच आहे वाटतं तिकडे कोणतरी अरे सगळं हाय करा काय परवानण्यातलं तुम्हाला लागणार नमस्कार सासऱ्याच्या आता तुझी साला काढते सासरा म्हटलं तर ना आता साला काढते मला आता मला मिठीत घे त्याला एवढे अन्न म्हटल्यावर मला काय नको आणि तो आणली म्हणजे काय साखरेचं पोतं आणलं होऊन जाऊ दे आपला नाच गाणं घे बाई ये इथं मध्ये ये मध्ये होऊन जाऊ दे हॅलो नयनांचे तीर मारून करीते नयनांचे तीर मारून करीते खायाळ मी सुंदरा हो खायाळ मी सुंदरा सख्या हो तवरी यादा जरा सख्या हो तवरी यादा जरा फुलले यौवन कोरी तंग शृंगाराचे उधळू रंग शृंगाराचे उधळू रंग शृंगाराचे उधळू रंग फुलले यौवन कोरी तंग
उधळू रंग तारांचे उधळू रंग तारांचे उधळू रंग तुझाया हळूच होराया तुझाया हळूच होराया आता मला जावरा हो आता मला जावरा सजाओ जवानी गाना जरा सजाओ जवानी गाना जरा शाबास हॅलो काय किती उठले अदासूर दैत्य अरे अदासूर दैत्य या तुझ्या अन्नदात्यावरती या तुझ्या अन्नदात्यावरती मला मोठं संकट पडलंय या पहिल्याच्या तुला कसं पडणार माझी बहीण देव किती 6 मारा मारली आणि 7वा व्याचा झाला आणि 8 श्रीकृष्ण तिकडे गोकुळात आनंदाने वाळत आहे गोकुळात त्याला जिवंत नाही तर मुर्दा त्या कासमावाचा हजर करा तुमच्यासोबत जिवंत हजर करतो अरे बाबा तुला काय एवढी घाई कशी झाली अरे का आलाय का 4 शब्द बोलले का नाही हॅलो अरे हे मला एक आलो ए बालो अरे एक आलो अरे हा एवढं सगळं गटापटा करत दोन वाक्य तरी बोलून दे त्याला तो मेलो हा इकडे वाजवताय का तिकडे अरे वाजवताय मला एक आलो हा माझ्या परिचयाचा आहे मी काय म्हणतो आल्यापासून ते पहिलं काय फिरवणार तर किलोभर मटण अरे थांब रे झाले मग दोघांना हाच येते वाटते हा कापून घेतो आणि तू काय करशील असं तुम्ही दोघांनी द्याला म्हणा अच्छा गावात आलो रे आणि शपथ रे बाबा आधी पडणं लागलं हा काढ दुसरंच काहीतरी कापेल आपलं काम करणारच वाट बघा नाही कृष्णा हा तोच मामा तुला सोडणार नाही त्या गदाच्या प्रहाराने तुझे चिन्ह विचिन्ह तुझ्या केल्याशिवाय राहणार नाही सावध राहा कृष्णा हा तोच मामा तुला पाहिला